सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। कोरोना संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे। दुपारी 4:30 वाजता ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। कोरोना उपाययोजनांसंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। या बैठकीला सचिव आणि वरिष्ठ अधिकारी स्तरावरचे सगळे लोक उपस्थित राहतील। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईन वरनं। उदय, काय नेमकी माहिती आहे? आज संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होत आहे। कोविड उपाययोजना संदर्भात ही अतिशय महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राज्यातले विविध विभागांचे जे मुख्य सचिव आहेत ते असतील, राज्याचे मुख्य सचिव असतील, त्याचबरोबर वरिष्ठ आरोग्य अधिकारी हे देखील या बैठकीला उपस्थित असतील। याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त तसंच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत चर्चा केलेली आहे। अनेक महापालिका आयुक्तांसोबत देखील चर्चा केलेली आहे। त्यांच्या विभागातील प्रत्येक जिल्ह्यातील आणि शहरातील कोविडची काय परिस्थिती आहे, किती रुग्ण वाढलेले आहेत, किती एसिम्प्टोमॅटिक आहेत, किती हायर सिम्प्टोमॅटिक आहे, सगळ्यांची इत्तेभूत माहिती घेतलेली आहे। आज 2 एप्रिल आहे। आज ही बैठक होते, अतिशय महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये नक्कीच काहीतरी ठोस निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राज्यामध्ये कडक निर्बंधांसह काही मिनी लॉकडाऊन लागण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे। त्यामुळे आज या बैठकीमध्ये नेमकं काय निर्णय होतो हे पाहावं लागणार आहे। कारण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक कोविड रुग्ण आता वाढत चाललेले आहेत। कोरोनाची दुसरी लाट आहे आणि दुसऱ्या लाटेमध्ये पहिल्या लाटेपेक्षा अधिक तीव्रता जी आहे ती दिसून आलेली आहे। त्यामुळे राज्य पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाणार का कडक निर्बंधांसह मिनी लॉकडाऊन राज्यामध्ये लागू करणार यात पाहावं लागणार आहे। आज ही जी बैठक होणार आहे वर्षा निवासस्थानी, ही बैठक संपल्यानंतर कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संपूर्ण राज्याला उद्देशून फेसबुक लाईव्हद्वारे काही संबोधन देखील करण्याची शक्यता आहे, संवाद साधण्याची शक्यता आहे। त्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला काय निर्णय देतात, काय आदेश देतात हे आता पाहावं लागेल। बिलकुल उदय, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना बाधितांची संख्या पाहता आजपासून मुंबईमध्ये कडक निर्बंध लागण्याची शक्यता आहे। यात मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकलचे नियमही बदलले जाण्याची शक्यता आहे। धार्मिक स्थळं बंद राहण्याची शक्यता आहे। मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी याबाबत वक्तव्य केलंय। खासगी ऑफिसेसमधल्या उपस्थितीवर देखील निर्बंध आणले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे। वर्क फ्रॉम होम तसंच 2 शिफ्ट्समध्ये काम असं स्वरूप ठेवण्यात येईल। तर मॉल आणि थिएटर्स देखील पूर्णपणे बंद केले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे आज काही महत्त्वाचे निर्णय या संदर्भात घेतले जातात का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। प्रणाली, मुंबईमधली वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता काही महत्त्वाचे कठोर निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होतीये आणि आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी देखील आज बैठक बोलावलेली आहे। या बैठकीमध्ये कदाचित या संदर्भातला निर्णय मुंबई आणि इतर शहरांबाबतचा राज्यातल्या होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त होतीये। प्रणाली, काय सांगता येईल त्याबद्दल? खरंच आहे। आपण जर एकूण राज्याची आकडेवारी बघितली तर आपल्याला असं लक्षात येत आहे की सातत्यानं गेले महिनाभर महाराष्ट्रातल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी ही झपाट्यानं वाढती आहे। जो वेग अतिशय कमी झाला होता तो वेग आता परत एकदा वाढलेला आहे। देशाचा विचार केला तर 62% रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातून येत आहेत आणि याच्यावरून आपण अंदाज काढू शकतो की राज्याची कोरोनाच्या रुग्णांच्या बाबतीतली परिस्थिती किती भयंकर आहे। मुंबईची जर माहिती द्यायची झाली तर काल मुंबईमध्ये 8,1500 इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे नवीन बाधित रुग्ण आढळलेले आहेत आणि 18 जणांचा काल मृत्यू झालेला आहे। ही आकडेवारी नक्कीच चिंतेत टाकणारी आहे आणि म्हणूनच या संदर्भामध्ये काहीतरी महत्त्वाचे निर्णय आज होण्याची शक्यता आहे। काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या संकेतांप्रमाणे आज मुंबईमध्ये लॉकडाऊन जरी घोषित होणार नसला तरी अतिशय कठोर निर्बंध जे लॉकडाऊनच्या काळामध्ये घातण्यात आले होते त्यापैकी काही निर्बंध हे आज याची घोषणा होण्याची शक्यता आहे, ज्याच्यामध्ये लोकलमध्ये केवळ इसेन्शियल सर्व्हिसेस मधल्या लोकांचा प्रवास असेल तो पुन्हा एकदा लागू केला जाणार आहे। म्हणजे सर्वसामान्यांना जी मुभा देण्यात आलेली होती ती काढून टाकण्यात येणार आहे। त्याचबरोबर मॉल असेल, थिएटर असेल किंवा मंदिरं असतील ही सुद्धा पूर्णपणे बंद करण्यात येण्याची शक्यता जी आहे ती त्यांनी वर्तवून दाखवलेली आहे। इतकंच नाही तर जे बाजार आहेत ते 1 दिवसाआड सुरू करण्याचे किंवा दुकानं जी आहेत ती 1 दिवसाआड सुरू केल्या जाण्याची शक्यता आहे। ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर एकूणच असं दिसून येतं की मुंबईमध्ये सुद्धा मिनी लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते। उर्वरित राज्यामध्ये काही शहरांमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे। सरसकट राज्यामध्ये लॉकडाऊन होणार नाही
परंतु काही शहरं जिथं कोरोनाच्या रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यामध्ये अपयश येत आहे किंवा ती झपाट्यानं वाढते आहे, अशा शहरांमध्ये कदाचित पूर्णपणे लॉकडाऊन केलं जाऊ शकतं. म्हणजे त्या शहरांमध्ये बाहेरून कोणी येणार नाही किंवा शहरातली व्यक्ती बाहेर जाऊ शकणार नाही, दुकानं बंद राहतील, अशी सगळी घोषणा आजच्या दिवसात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु आज जेव्हा याची घोषणा समजा जर झाली तर ही घोषणा लगेलग लागू होणार नाही, म्हणजे उद्यापासूनच होणार नाही, तर मध्ये नागरिकांना 2 ते 3 दिवसाचा कालावधी दिला जाईल, जेव्हा त्यांना आवश्यक असलेल्या गरजेच्या वस्तू ते स्वतःकडे त्याची पूर्तता करून घेऊ शकतील. इतकंच नाही तर हा लॉकडाऊन मोठ्या कालावधीचा नसेल, कदाचित आठवडा किंवा 14 दिवसांचा हा कालावधी असू शकतो. अशा स्वरूपाच्या गोष्टींची तयारी राज्य सरकार करत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतीये. बिलकुल प्रणाली, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या जी वाढतीये ते पाहता आणि लसीकरणाचा जो एक वेग वाढवण्याचा प्रयत्न होतोय, विस्तार वाढवण्याचा प्रयत्न होतोय, ते पाहता या दोन्ही गोष्टींचा मेळ साधणं हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं काय निर्णय नेमका घेतला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल. प्रणाली, धन्यवाद. सविस्तर